म्हणी असतात त्या म्हणींवरून तुम्ही स्वतः कोणती तरी गोष्ट तयार. एके दिवशी मी टीव्ही बघत होता. तेवढ्यातच माझी आई आली आणि म्हटली, जास्त टीव्ही बघू नका. जे कधी आपसात भांडत असतात त्यामुळे खूप त्यांचे वडील खूप दुःखी होत. एके दिवशी त्यांनी मी जी म्हण निवडली त्याचं नाव होतं उथळ पाण्याला फळफळाट फार. सुनीता खूप दिवसानंतर तिच्या माहेरी गेली होती. तिने तिच्या आई बाबांना सांगितले की ती तिच्या सासरी खूप काही गोष्टी शिकली आहे. तिने तिच्या सासरचे गुणगान अर्ध्या तासासाठी गात राहिली. तर माझी म्हण आहे ताकापुरती आजी. एका गावात एक आजी राहायच्या. त्यांना मदत करायला एक 10-12 वर्षांची मुलगी यायची. आजीने तिला बजावले होते. माझं नाव आहे शुभ्रा रणजित अंगर आणि आज मी लिहिलेली गोष्ट तुम्हाला वाचून दाखवते. मी जी म्हण घेतली होती ती आहे काखेत कळसा गावाला वळसा. आता आमची गोष्ट सुरू आहे. एक छोटस गाव होतं. त्या गावात एक गोड मुलगी राहायची. तिचं नाव होतं मिनी. मिनी 7 वर्षांची होती. इतर मुलांसारखं मिनीला सुद्धा खेळायला आवडायचं. माल मराठीचं गुणगान हो, माल मराठीचं गुणगान हो, माल मराठीचं गुणगान गातो गळवान. वाटे अभिमान अशी माझी माया मावली, अशी माझी माया मावली. गातो गुणगान मराठीचं जी 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 जी, गातो गुणगान मराठीचं जी 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 जी. वऱ्हाडी असो की कोकणी, वऱ्हाडी असो की कोकणी, मालवणी असो की खानदेशी, साऱ्या रूपात दिसायची देखणी अशी माझी माय मराठी. मराठीचं अजी